कधी असं वाटतं का, पूर्वी मी खूप कॉन्फिडंट होते, पण आता नाही. पूर्वी लोकांसमोर बोलायला भीती वाटत नव्हती, निर्णय घ्यायला घाबरत नव्हते. पण आता घर, मुलं, नोकरी, जबाबदाऱ्या आणि या सगळ्यात कुठेतरी आपला आत्मविश्वास हरवून बसतो. वर्किंग मॉममध्ये ही भावना कॉमन आहे. पण आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 5 पॉवरफुल स्टेप्स, ज्यामुळे तुमचा हरवलेला कॉन्फिडन्स पुन्हा जागा होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, आई होणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही. आई होणं म्हणजे स्वतःची नवी शक्ती शोधणं. पहिली स्टेप आहे स्वतःबद्दल बोलण्याची भाषा बदला. वर्किंग मॉम्समध्ये एक कॉमन सवय असते. ते स्वतःबद्दल म्हणतात, मी काही खास नाही, माझ्याकडून होत नाही, मी आधीसारखी कॉन्फिडंट राहिली नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता तेच तुमचा मेंदू खरे मानायला लागतो. जर आपण रोज म्हणालो, मी थकले आहे, मी कमजोर आहे, मी काही करू शकत नाही, तर आपला कॉन्फिडन्स हळूहळू कमी होतो. पण तुम्ही जर रोज स्वतःला सांगायला सुरुवात केली, मी स्ट्रॉंग आहे, मी रोज शिकते आहे, मी अजूनही केपेबल आहे, तर हळूहळू तुमचा माइंड बदलायला लागतो. म्हणून आजपासून एक नियम लक्षात ठेवा, निगेटिव्ह सेल्फ टॉक बंद, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक सुरू. दुसरी स्टेप म्हणजे छोट्या छोट्या जिंकण्यावर लक्ष द्या. कॉन्फिडन्स एकदम मोठ्या गोष्टींनी तयार होत नाही, तो तयार होतो छोट्या छोट्या जिंकण्यामुळे. आज तुम्ही थकला होतात तरी मुलांसाठी वेळ काढला, आज ऑफिसमध्ये कठीण काम पूर्ण केलं, आज स्वतःसाठी 10 मिनिटं वाचन केलं. ही सगळी स्मॉल व्हिक्टरीज आहेत. पण आपण काय करतो? आपण फक्त आपली चूक पाहतो, यश नाही. आजपासून एक छोटी सवय लावा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा, आज मी काय चांगलं केलं? तुम्हाला कळेल तुम्ही रोज जिंकत आहात, आणि जी व्यक्ती रोज जिंकते तिचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. तिसरी स्टेप आहे स्वतःसाठी वेळ काढा. वर्किंग मॉमची सर्वात मोठी समस्या काय असते? ते सगळ्यांसाठी वेळ काढतात, पण स्वतःसाठी नाही. आणि जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देत नाही, तेव्हा आपलं माइंड पण आपल्याला महत्त्व देत नाही. म्हणून दररोज 20 ते 30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. या वेळेत तुम्ही वॉकिंग करू शकता, रीडिंग करू शकता, मेडिटेशन करू शकता, रायटिंग करू शकता, किंवा फक्त शांत बसून राहू शकता. हे तुमच्या कॉन्फिडन्ससाठी इन्व्हेस्टमेंट आहे. चौथी स्टेप म्हणजे तुमची ओळख फक्त आई नाही. आई होणं ही खूप मोठी भूमिका आहे, पण एक सत्य आहे, तुमची ओळख फक्त आई नाही. तुम्ही एक स्वप्न पाहणारी स्त्री आहात, एक शिकणारी व्यक्ती आहात, एक टॅलेंट असलेली व्यक्ती आहात. जेव्हा आपण स्वतःची ओळख फक्त मी आई आहे, मी हाऊसवाईफ आहे इतकीच ठेवतो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स आपोआप कमी होतो. म्हणून स्वतःला विचारा, मला काय शिकायचं आहे, मला काय करायला आवडतं, मी कोणत्या गोष्टीत चांगली आहे, आणि त्या दिशेनं छोटं पाऊल उचला. 5वी स्टेप म्हणजे पॉझिटिव्ह सर्कल तयार करा. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एन्व्हायरमेंट खूप महत्त्वाचा असतो. जर आजूबाजूचे लोक नेहमी म्हणत असतील, तुझ्याकडून होणार नाही, इतकं का विचार करतेस, मुलांवर लक्ष दे, तर हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, तुमच्या आसपास पॉझिटिव्ह लोक ठेवा. पुस्तक वाचणं, पॉडकास्ट ऐकणं, मोटिवेशनल व्हिडिओज पाहणं, ही सगळी तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारी सर्कल आहेत. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक वर्किंग मॉमला मी एक गोष्ट सांगू इच्छिते. कदाचित सध्या तुम्हाला वाटत असेल, मी थकले आहे, मी आधीसारखी कॉन्फिडंट नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाहीत, तुम्ही फक्त थोडा वेळ स्वतःपासून दूर गेलात. तुमचा कॉन्फिडन्स कुठे गेला नाही, तो अजूनही तुमच्यामध्ये आहे. फक्त त्याला पुन्हा जागा करण्याची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, तुमची मुलं फक्त तुमचं प्रेम पाहत नाहीत, ती तुमची ताकदही पाहतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, मी पुन्हा कॉन्फिडंट बनेन. कारण वर्किंग मॉम फक्त जबाबदाऱ्या सांभाळत नाही, ती जग बदलण्याची ताकद ठेवते.